नमस्कार डाळिंब बागायतदारांनो, या पद्धतीनं डाळिंबामध्ये सेटिंग ही फक्त 18 दिवसांची आहे। यापूर्वीचेही व्हिडिओ तुम्हाला याच यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील किंवा पाहता येतील। तर हे पहा, यातील शायनिंग, कलर, ड्रॉपिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, फुलं लागताना जे ड्रॉपिंग व्हायचं किंवा अनेक समस्या होत्या, त्या पूर्णपणे या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि त्याही अत्यंत कमी खर्चामध्ये। आणि या ठिकाणं आपण जी ट्रीटमेंट करतो किंवा आपण जी औषधं वापरतो ती फक्त रिझल्ट येतील अशीच वापरले जातील आणि तीच सजेस्ट केली जातात। कारण कंपन्या नामांकित आहेत, परंतु त्यांचं ॲप्लिकेशन वगैरे ज्या काही रिसर्च असते ते वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या स्टेजला घ्यावे लागतात आणि त्या पद्धतीने जर ते गेले तर बागेमधील ज्या येणाऱ्या समस्या आहेत ह्या निश्चितपणे आपण थांबवू शकतो। आणि हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे हे तुम्हाला फक्त आता या ठिकाणं ही सेटिंग होती कशी, त्यानंतर साईज कशी झाली, हे फक्त 18 दिवसांमधील हे सगळे बदल आहेत। इथं खाली पण पाहू शकता, या ठिकाणं काहीच ड्रॉपिंग नाही आता, म्हणजे ड्रॉपिंग नाही आहे। हे बदल दाखवायचं कारण म्हटल्याप्रमाणे जसं शाश्वत उत्पादन कमी खर्चामध्ये एकूण पिकाच्या पद्धतीमध्ये 10 ते 15% खर्चात बचत केली जाईल, की आपण फक्त औषधं महाग वापरण्यापेक्षा पिकाला आवश्यक आणि अत्यावश्यक असणारी औषधं किंवा खतं वापरणं गरजेचं असतं आणि अनावश्यक खर्च हा शेतीतील टाळला तर पीक उत्पादन चांगलं मिळू शकतं। हेच या ठिकाणं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि हे दाखवत आहे कारण या ठिकाणं ही जी सेटिंग झालेली पहा, हे एकदम आपल्यातून सेटिंग आलेली आहे। हे अशा पद्धतीनं सेटिंग, ही साईज, हे फक्त सगळे बदल जे आहेत हे फक्त 18 दिवसांचे आहेत। 18 दिवसांचे म्हणजे आज 18 तारीख आहे, 18 आणि 1 तारखेपासून जे ट्रीटमेंट दिली ती, तर हे जे बदल आहेत हे पाहून घ्या आणि निश्चितच संपर्क साधा। डाळिंब पिकामधील ज्या समस्या येतात किंवा ज्या असतात त्या कशा सोडवाव्यात, कशा कमी खर्चामध्ये चांगली क्वालिटीचा माल कसा पिकवावा याविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत। मधमाशांचा काही म्हणजे बागेत उष्णता असताना सुद्धा आहेत पहा, 1-2-2:30च्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। अशा पद्धतीनं आहे ही साईज।